ಕಿಂಗ್ಸ್ 11 ಪಂಜಾಬ್ ತಂಡ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಯಾವಾಗ ಬಂದರೂ ನಗರ ಪರ್ಯಟನೆ ಮಾಡೋದನ್ನ ಮರೆಯೋದಿಲ್ಲ. ಈ ಸಲನೂ ಅದನ್ನೇ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಕಿಂಗ್ಸ್ 11 ಪಂಜಾಬ್ ತಂಡ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಭೇಟಿ ಕೊಟ್ರೆ ಮ್ಯಾಚ್ ಆಡೋದಕ್ಕಿಂತ ಸುತ್ತೋದೇ ಜಾಸ್ತಿ. ನಿನ್ನೆ ಖಾಸಗಿ ಮಳಿಗೆಯೊಂದಕ್ಕೆ ತಂಡದ ಆಟಗಾರರಾದ ಮನ್ದೀಪ್ ಸಿಂಗ್, ಡಿಮಿಟ್ರಿ ಮಾಸ್ಕರೇನಸ್ ಹಾಗೂ ನಿತಿನ್ ಸೈನಿ ಭೇಟಿ ನೀಡಿದರು. ಇದೇ ವೇಳೆ ಉದಯೋನ್ಮುಖ ಆಟಗಾರ ಮನ್ದೀಪ್ ಸಿಂಗ್ ಸುವರ್ಣ ನ್ಯೂಸ್ನೊಂದಿಗೆ ಮನಬಿಚ್ಚಿ ಮಾತನಾಡಿದರು. ತಮ್ಮ ಮುಂದಿನ ಗುರಿ, ಯೋಜನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ವಿವರಿಸಿದ್ದಾರೆ. पंजाब में स्टार आटगार मनदीप सिंह नम जोते बनी और जोते मनदीप इस साल तो आपका बढ़िया चल रहा है फॉर्म, तो कैसा लग रहा है? अच्छा चल रहा है अभी, मतलब खुश हूँ मैं अपनी परफॉर्मेंस से, लेकिन अभी काफ़ी इंप्रूवमेंट चाहिए. जैसे स्टार्स लेके आउट हो रहा हूँ, तो होपफुली नेक्स्ट मैचेस में पूरा खेलूंगा. तो आपका इसमें तो ऑस्ट्रेलियन प्लेयर ही कैप्टन है, सो एडम गिलक्रिस्ट का कैप्टनशिप और डेविड एसी का, तो कैसा लग रहा है? दोनों अपनी जगह बहुत अच्छे हैं, तो दोनों बहुत कॉन्फिडेंस देते हैं यंगस्टर्स को और बहुत बैक करते हैं हमें यंगस्टर्स को. तो वही एज ए यंगर प्लेयर यही चाहते हैं हम कि जो सीनियर प्लेयर आते हैं तो हमें बैक करें और काफ़ी सपोर्ट करते हैं दोनों. तो काफ़ी कुछ सीखने को मिल रहा है उनसे. आरसीबी का टीम तो पक्का बैटिंग टीम है, तो इसके बारे में कुछ स्ट्रैटेजी, कुछ गेल और आईबी डिविलियर्स के अपोजिट स्ट्रेटजी तो है, बट वो दोनों अपने आप में क्लास प्लेयर हैं, वर्ल्ड क्लास प्लेयर हैं. तो होपफुली यही होगा कि स्ट्रेटजी हमारी वर्क करे और they make the mistake and got out. ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು, ಬೆಸ್ಟ್ ಆಫ್ ಲಕ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಇದು ಮನ್ದೀಪ್ ಸಿಂಗ್ ಅವರ ಮಾತು. ಅವರು ಹೇಳೋ ಪ್ರಕಾರ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಮತ್ತೆ ಒಳ್ಳೆ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ. ಕ್ಯಾಮ್ರಾ ಪರ್ಸನ್ ವೇದ ಮೂರ್ತಿ ಜೊತೆ ರವಿ, ಸುವರ್ಣ ನ್ಯೂಸ್, ಬೆಂಗಳೂರು.